राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पार्थिवावरती आज त्यांच्या कर्मभूमीत अर्थात बारामतीमध्ये शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जातील। सकाळी 11 वाजता विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात अजित पवार यांच्या पार्थिवावरती अंतिम संस्कार केले जातील। त्याआधी सकाळी 6 ते 9 पर्यंत काटेवाडीमध्ये मृतदेह अंत्यदर्शनासाठी ठेवला गेलाय। त्यानंतर सकाळी 9 वाजता बारामतीमधील गदिमा सभागृह इथून अजितदादा यांची अंत्ययात्रा निघेल। ही अंत्ययात्रा गदिमा सभागृह, विद्यानगरी चौक, बिघून रोड सेवा रस्ता, विद्याप्रतिष्ठानचा रस्ता, मराठी शाळेच्या गेट मार्गे पुन्हा विद्याप्रतिष्ठानच्या मैदानात येईल। अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री, राजकारणातला एक उमदा नेता, याच्या अकाली एक्झिटमुळे अर्थातच बारामतीकर, महाराष्ट्र, देशभरात मोठ्या प्रमाणात हळहळ व्यक्त केली जाते। त्यांची आज अंत्ययात्रा निघेल। सकाळी 9 वाजल्यापासून अंत्ययात्रेला सुरुवात होईल आणि आज सकाळी 11 वाजता त्यांच्या पार्थिवावरती अंत्यसंस्कार केले जातील। काल बारामतीमध्ये सभा घेण्यासाठी गेलेले अजित पवार आपल्या आयुष्यातूनच निघून गेले। बारामतीमध्ये विमानाचं लँडिंग करताना काहीतरी तांत्रिक अडचण उद्भवली असावी आणि त्यांचं विमान क्रॅश झालं। आपण बारामतीत जाऊया। आपले प्रतिनिधी अपघात झाला तेव्हा त्यांच्या मातोश्री ज्या आहेत ते याच फार्म हाऊस मध्ये होत्या। फार्म हाऊस मधल्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या आईला या गोष्टी कळू नयेत किंवा अपघाताची बातमी लगेच कळू नये याच्यासाठी फार्म हाऊस मधली जी केबल कनेक्शन आहे ती तोडली। मात्र तरी सुद्धा आईच्या जीवाची घालमेल जी आहे ती इथे सुरू होती। त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारलं नक्की काय झालंय। त्यांचा मोबाईलही कर्मचाऱ्यांनी फ्लाईट मोडवरती टाकला। अजितदादाला मला आत्ता भेटायचंय, त्यांना काही झालं तर नाही ना अशी विचारणा आईंकडनं केली जात होती आणि त्यानंतर त्यांची घालमेल काही थांबत नव्हती। ही जी समोर गेट दिसते त्या गेटच्या बाहेर अजित पवारांच्या मातोश्री ज्या आहेत त्या पायी चालत निघाल्या आणि त्यानंतर अखेर कर्मचाऱ्यांना त्यांना जे आहे ते बारामतीला घेऊन जावं लागलं आणि त्याच्यानंतर सगळी घटना त्यांना सांगितली। मात्र या बंगल्यावरती अजित पवार 4 दिवसांपूर्वीच जे आहे ते त्यांच्या आईंना भेटले होते। जवळजवळ पाऊण तास गप्पा मारल्या, शेतीपाणीच्या गप्पा झाल्या आणि त्याच्यानंतर अजित पवार जे गेले ते पुन्हा आलेच नाहीत। कॅमेरामन नागेश धोत्रेसह पंकज दळवी, पुढारी न्यूज, बारामती, काटेवाडी। यानंतर जाऊया, आपले प्रतिनिधी संदीप राजगोळकर आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत। संदीप, तुम्ही कुठे आहात आणि तिथलं वातावरण काय आहे? कस्तुरी, मी सध्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर आहे, ज्या ठिकाणी हे अंत्यसंस्कार पार पडणार आहेत बरोबर 11 वाजता। जर उपमुख्यमंत्री अजित पवार हे काल जिवंत राहिले असते तर या क्षणाला आपण त्यांच्या कालच्या सभेची बातमी दिली असती, पण आता आपल्याला हे दुर्दैव म्हणावं लागेल की त्यांच्या अंत्यसंस्काराची ही बातमी आपण दाखवत आहोत। पुढारी न्यूजवर आपण पाहतोय हाच तो चौथरा आहे ज्या ठिकाणी हे अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत। ही थेट दृश्य आहेत बारामतीतल्या विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावरची। आपण जर पाहिलं तर वेगवेगळे अजितदादांचे जे फोटो आहेत ते फोटो देखील या ठिकाणी लावलेले आहेत आणि याच चौथऱ्यावर बरोबर 11 वाजता जे अंत्यसंस्कार आहेत दादांच्या पार्थिवावर ते केले जाणार आहेत। सगळी तयारी दिसून येते आणि मी उलट्या बाजूला देखील चित्र दाखवतो। मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील आजच्या या अंत्यसंस्काराच्या वेळेला उपस्थित असणार आहेत आणि पूर्ण हे मैदान त्यावेळेला भरलं जाईल असं देखील सांगितलं जाते। कारण काल देखील जेव्हा शासकीय मानवंदना देण्यात आली पार्थिवाला त्यावेळेला मोठ्या संख्येनं बारामतीकर आणि महाराष्ट्रातून कार्यकर्ते आलेले होते। आजही काही वेळानंतर आता या मैदानावर सगळी गर्दी होईल। मात्र हेच आहे की अजित पवार यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामामध्ये हे जे सगळे अंत्यसंस्कार आहेत ते केले जाणार आहेत। आपण पाहतोय हा चौथरा सगळा फुलांनी सजवलेला आहे आणि जी जड अंतःकरणानं कस्तुरी ही सगळी तयारी जी आहे ती बारामतीकरांच्या वतीनं ही सगळी सुरू आहे। त्याला प्रशासनाची जी देखील जोड जी आहे ती दिसून येते आणि मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री राज्याचे दोन्ही हे देखील उपस्थित असणार आहेत। कदाचित राज्यपाल देखील उपस्थित राहू शकतात आणि सासुरू नयनांनी आज हा अखेरचा निरोप जो आहे तो उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिला जाणार आहे। मैदानाच्या बाहेर सध्या काही प्रमाणामध्ये गर्दी दिसते आणि बरोबर 11 वाजता जे आहे ते अंत्यसंस्कार या चौथऱ्यावर चालू होतील आणि संपूर्ण मैदान हे त्यावेळेला भरलं जाईल। पण
कुटुंबीय जे आहेत त्याचबरोबर इतर VIP जे आहेत ते देखील या ठिकाणी त्यावेळेला उपस्थित असणार आहेत. आणि फक्त बारामतीमधूनच नाही तर कस्तुरी महाराष्ट्रातून अजितदादांवर निस्सीम प्रेम करणारे त्यांचे चाहते असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते असतील, मग दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे त्याचबरोबर पदाधिकारी असतील, हे सगळेजण काल रात्रीपासूनच बारामतीमध्ये यायला सुरू झालेलं आहे. आणि संपूर्ण बारामती काल सकाळपासून कडकडीत बंद ठेवण्यात आलेला आहे. कुठलंही दुकान असेल, शोरूम्स, हॉटेल्स असतील, कुठलंही सुरू ठेवण्यात आलेलं नाही. त्यामुळं दादांना श्रद्धांजली वाहिली गेलेली आहे बारामतीकरांकडून. मात्र काही वेळातच त्यांचं पार्थिव या विद्याप्रतिष्ठानच्या मुख्य मैदानावर आणलं जाईल आणि 11 वाजता शासकीय इतमामामध्ये त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील. कस्तुरी. बरं संदीप, तुम्ही या परिस्थितीवर असंच लक्ष ठेवून राहा, कारण कुटुंब फक्त पवार कुटुंब त्यांचं नव्हतं, तर बारामती देखील अजित पवार यांचं हे जवळचं कुटुंब होतं. असताना डिपार्टमेंटला आणि सर्व कर्मचाऱ्यांना सुद्धा एक वेगळ्या प्रकारची शिस्त लागली होती. कुठल्या विभागात तुम्ही कार्यरत होतात आणि दादांसोबत कसं काम? मी पुणे जिल्ह्यामध्ये 3 वर्ष अधीक्षक अभियंता म्हणून काम केलं. माझा एक अनुभव सांगतो. कमिशनर ऑफिसचं नूतनीकरणाचं काम चालू होतं आणि दादा 8 वाजता कामाची पाहणी करण्यासाठी येणार होते. पण तुम्हाला आश्चर्य वाटलं की दादा 7:30 वाजताच आले. मी अत्यंत घाबरलो. परंतु ज्यावेळेस आमची भेट झाली त्यावेळेस त्यांनी कामाच्या बाबतीमध्ये समाधान व्यक्त केलं. आणि माझ्या लाईफमध्ये बघितलेला पहिला नेता आहे की जो सकाळी शासकीय कामकाजाला सकाळी 5 वाजता सुरुवात करतो. ही फार मोठी घटना आहे आणि पूर्ण महाराष्ट्र आणि माझा बीड जिल्हा, मी बीड जिल्ह्याचा रहिवासी, ही गोष्ट ते विसरू शकत नाही. शिस्तप्रिय होते. हे झालं शासनामध्ये आणि प्रशासनामध्ये काम केलेलं. स्थानिक पातळीवरती त्यांच्यासोबत काम केलेले काही लोक आहे. तुम्ही कुठल्या माध्यमातून त्यांच्यासोबत काम केलं होतं? कसं? मी पुणे नियोजन समितीवरती सदस्य असल्यामुळे पालकमंत्री ह्या कमिटीचे अध्यक्ष असतात. आणि ज्या वेळेला आम्ही नियोजन समितीवर गेल्यानंतर आदरणीय दादांना आम्ही अशी विनंती केली की दादा, हे जे सदस्य आहेत हे पब्लिकमधून येतात, त्याला आपण काही निधी सुरू करावा. तातडीने दादांनी त्यावेळेला 25 लाख रुपयाचा निधी सुरू केला. आणि दादा त्यावेळेला अर्थमंत्री असल्यामुळे हा जो नियोजनचा निर्णय हा महाराष्ट्राला लागू झाला. दादांचं वैशिष्ट्य असं होतं की तातडीने त्यांना जर योग्य एखादा गोष्ट वाटली ती तातडीने निर्णय घ्यायचा आणि त्याची तातडीने अंमलबजावणी करायची. दुसरा मी असं सांगेल की महाराष्ट्र राज्यामध्ये फॉरेस्ट आणि हे जे आपलं कृषी खातं आहे याला कधी टेंडरिंग नव्हतं. आणि ही मी स्वतः सिव्हिल इंजिनियर असल्यामुळे मी ही बाब दादांच्या लक्षात आणून दिल्यानंतर दादांनी तातडीने निर्णय केला आणि दादांचा तो निर्णय पूर्ण महाराष्ट्राला लागू झाला. अधिकाऱ्यांना पकडून आणि तातडीने निर्णय घेण्याची क्षमता, याच्यामुळे अनेक नवे नियम आणि अधिक पद्धती ज्या आहेत त्या अजितदादांच्या निर्णय प्रक्रियेमुळे सुरू झालेल्या आहेत. कॅमेरापर्सन नागेश जोशीसह पंकज दळवी, बारामती, काठेवाडी. असं वाटतं पण नाही का दादा आपल्यातनं गेले आजपर्यंत आणि जाणार पण असं वाटत नाही आम्हाला. दादा आपल्यामध्ये आत्तापर्यंत आहेत ही आमची इच्छा आहे. शेवटी भगवंताच्या आशीर्वाद आहे आणि ते सांगू शकत नाही. काय झाले त्याचा निर्णय 100% निर्णय घ्यावा लागेल. कशा प्रकारे झाले हा पण निर्णय सरकारला घ्यावा लागणार आहे. दादांचं झालं काय हे आपण सांगू शकत नाही. त्यांचं काय झाले कोण सांगू शकत नाही. दादा असं व्यक्तिमत्व होतं महाराष्ट्रासाठी की लहानापासून तर मोठ्यापर्यंत नेता असा होणे नाही आणि महाराष्ट्र पूर्ण अख्खा पोरका झालेला आहे. दादांच्या जाण्यानं जी पोकळी निर्माण झालेली आहे ती पोकळी कधी न भरून निघणारी पोकळी आहे. आणि त्यांच्यासारखा जो वक्तशीर आणि वेळेला जो महत्त्व देणारा नेता आहे असा नेता पुन्हा होणे नाही. आणि त्यांच्याविषयी असलेल्या प्रेमासाठीच आम्ही इथं रात्रभर थांबलेलो आहे. तर रात्री आलेलो आहेत आम्ही पुण्यावरून. आमचा स्वभाव म्हणजे अगदी चांगला होता. दादा खरंच म्हणजे बारामतीचं तर भविष्य अगदी पुढच्या अंधारात आहे. असा नेता भविष्यात कधी होणारच नाही. असा नाही इथून मागं झाला नाही पुढं होणार. बारामतीचा खूप विकास केला. मी काल दुपारपासून मुंबईवरून आलो आम्ही इकडे आम्ही थांबलो इकडे. रात्रीपासून आम्ही झोपलो नाही. फक्त एकच आमच्या दादासाठी आणि आमचं प्रेम दादाबरोबर भरपूर आहे आणि दादाशिवाय आम्ही राहू शकत नाही. आणि खूप मिस करतो दादाला आणि दादाला बघायला फक्त इकडे थांबलो आहे रात्रीपासून. काय बोलू, मी काय बोलू शकत नाही, अशी परिस्थिती झाली. गेल्याने या महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली, शब्दात सांगू शकत नाही.
कारण एक वेळेस मी निफाड कारखान्याचे आमचं संचालक मंडळ भेटायला गेलो होतो दादांना. दादांनी आम्हाला सांगितलं की संस्था कशा चालवायच्या तुम्ही एकदा बारामतीला येऊन बघा म्हण. आणि दादांनी आम्हाला खूप मार्गदर्शन केलं होतं. आम्हाला डायरेक्ट मंत्रालयात बोलवलं होतं सर्व संचालक मंडळ कारखान्याचं. नादात गेलेली ह्या महाराष्ट्राची खूप मोठी हानी झालेली आहे. आमच्या शेतकऱ्यांचा नेता हरपला. तर फक्त कुटुंबीयच नव्हे तर बारामतीकरांच्या मनात देखील अजित पवार हे कायम राहतील. आज जरी हा माणूस आमच्या समोर दिसत नसला तरी तो आमच्यात आहे आणि आम्ही त्याला कधीच मरू देणार नाही, अशी प्रतिक्रिया बारामतीकर देत आहेत. आपण पाहतोय अतिशय शोकाकुल वातावरण आहे. आज फक्त बारामती, पुणे, मुंबई नाही तर संपूर्ण देश बारामतीमध्ये एकत्र जमतोय अजित पवार यांना अखेरचा निरोप देण्यासाठी. आज सकाळी 9 वाजल्यापासून त्यांची अंत्ययात्रा सुरू होईल आणि सकाळी 11 वाजता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. काल जेव्हा ही बातमी कळली तेव्हापासून जे जमलेली नागरिक आहेत, तेव्हापासून जमलेले त्यांचे जे समर्थक आहेत ते अजूनही मैदानावर तसेच आहेत. ना त्यांच्या पोटात अन्नाचा एक कण गेलाय, ना पाण्याचा थेंब, ना त्यांची झोप झाली आहे. ते फक्त अजितदादा यांना भेटण्यासाठी, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी रात्रभर या मैदानावर बसून आहेत. अजित पवार यांचं कार्य जे होतं आत्तापर्यंत, त्यांनी पुणेकरांसाठी, बारामतीकरांसाठी आपलं जीव अर्पण केला, त्यांच्यासाठी विकास घडवून आणला, तो अर्थातच बारामतीकरांच्या मनात कायम राहणार आहे. अजित पवार यांचं जाणं, यांची अकाली एक्झिट ही कुणालाच पटत नाहीये. अजित पवार खरंच गेलेत का असा सवाल बारामतीकर उपस्थित करतायत. मनाला न पटणारी ही गोष्ट आणि आजचा हा दिवस सगळ्यांसाठी वेदनादायी आहे. अजित पवार यांच्यावरती आज अंत्यसंस्कार केले जातील. त्यासाठी देशभरातून सगळे राजकीय नेते, मंत्री आज बारामतीमध्ये उपस्थित राहणार आहेत. 9 वाजल्यापासून त्यांच्या अंत्ययात्रेला सुरुवात होईल. सकाळी 11 वाजता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. अतिशय दुःखद अशी ही घटना, कुणालाही कल्पना नव्हती आणि अजित पवार यांची झालेली अकाली एक्झिट. जे पोटात तेच ओठावरती हा अजित पवार यांचा स्वभाव होता आणि त्यामुळे अजितदादा यांच्या मनातली स्वप्न महाराष्ट्रापासून देखील कधीच लपून राहिलेली नव्हती. महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होणं हे त्या यादीतलं सगळ्यात पहिलं स्वप्न होतं. मात्र मुख्यमंत्री पदानं वारंवार हुलकावणी दिली आणि अजितदादा विरोधकांच्या खिल्लीचा विषयही बनले. पण अजितदादा यांनी त्याला कधीच थारा दिली नाही आणि त्यांच्या मनातलं जे होतं ते लावून धरलं. पण त्यांची ही इच्छा आयुष्यभर अपूर्ण राहिली. महाराष्ट्राला देखील त्यांना मुख्यमंत्री झालेलं पाहायचं होतं. बारामतीकरांनी देखील अशी प्रतिक्रिया बोलून दाखवली, अशा भावना व्यक्त केल्या. पण अजित पवार यांनी आत्तापर्यंत गाजवलेलं उपमुख्यमंत्रीपद, जलसंधारण पद किंवा जी मंत्रिपद, अर्थमंत्रीपद असेल, जी मंत्रिपद त्यांनी भूषवली, त्याचं काम, त्यांनी केलेलं काम, प्रशासकीय यंत्रणेमध्ये त्यांनी रुजवलेली एक नियमावली सगळ्यांसाठीच धाकाचा विषय राहिली. फक्त बारामतीकर नाही, जर जे प्रशासकीय अधिकारी आहेत त्यांच्यासोबत देखील अजित पवार यांचं एक आपलंसं नातं होतं. अजित पवार खडसवायचे, ओरडायचे, सुनवायचे, पण ते कामासाठी असायचं. जेव्हा काही वैयक्तिक बाब असेल, कोणाला मदत करायची गोष्ट आली की अजित पवार सगळ्यात आधी त्या माणसाला मदत करायचे. त्यांना जर एखादी गोष्ट बरोबर वाटली तर तातडीनं ते काम ते पूर्ण करायचे. ते काम कसं पूर्णत्वाला जाईल याची खबरदारी घ्यायचे, त्याचा पाठपुरावा करायचे. त्यामुळे अजितदादा हे सगळ्यांचेच फेवरेट होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ही अकाली एक्झिट कुणालाच न पटणारी आहे आणि आज त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय. संपूर्ण देश आज त्यांच्या जाण्यानं हळहळ व्यक्त करतोय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, कार्यकर्ते, समर्थक, मंत्री सगळ्यांचे आज डोळ्यात अश्रू आहेत. अजितदादा असे कसे गेले, अचानक आम्हाला न सांगता कसे गेले.
असा भावनिक सवाल ते उपस्थित करतायत. अजित पवार यांची अंत्ययात्रा आज सकाळी 9 वाजल्यापासून सुरू होईल आणि सकाळी 11 वाजता शासकीय इतमामात त्यांच्यावरती अंत्यसंस्कार केले जातील. सुरुवातीला शेतीमध्ये असलेला रस, पण त्यानंतर याच शेतातून शरद पवार यांनी त्यांना राजकारणाच्या शिवारात आणलं. त्यानंतर त्यांची जी घोडदौड सुरू झाली ती आजवर कायम होती. सगळ्यात आधी ते खासदार झाले, त्यानंतर त्यांनी अनेक ठिकाणी प्रशासकीय यंत्रणेचा ताबा घेतला, नंतर ते मंत्रीपदी विराजमान झाले. काय ना, बारामती आमची पोरखळ, बारामती आमची संपून गेली असं आम्हाला वाटायला लागलं. कारण आमचा बाप म्हणा, आमचा नेता म्हणा, आमचं संपुष्टात आम्ही संपल्यासारखं झालेलो. खूप दुःखद घटना घडलेली आहे. आम्ही ह्या गाडीचं नियोजन दादांच्या फॉर्म भरण्याच्या दृष्टीने आम्ही केलेला होता. आज आम्हाला दादांची पार्थिव त्याच्यावर ठेवण्याची वेळ आज आमच्यासारख्या कार्यकर्त्यावर येते. हे आमच्यासाठी खूप दुःखद गोष्ट आहे. आणि जो घडलेला हा विषय आजही आम्ही मान्य करू शकत नाही की आज हे घडलेलं आहे म्हणून. बारामतीसाठी दादांनी खूप काही केलं. आज आमचा बाप असल्यासारखं आम्हाला, म्हणजे आज बारामती आमच्या कुठलीच गोष्ट आज आम्हाला इथं कमतरता नाही आहे. आज आमची बारामती पूर्ण सुनसान आमची बारामती झालेली. आणि आज आमचा नेता गेला. आम्ही नेता म्हणायचं कोणाला, जो आम्हाला माज होता की आमच्या बारामतीचं, की आम्ही बारामतीच आहोत म्हणून सांगण्याचं, आता कोणाला आम्ही सांगायचं की आज आम्ही बारामतीच आहोत, हे खूप दुखत होतं आम्हाला. काय नाही, विद्यानगरी जी आहे ह्या विद्यानगरीला आज इथून पेन्सिल चौकमधून आपल्या गदिमापासून सुरुवात करायची आहे. पेन्सिल चौक तिथून 6 नंबर गेटने दादांचं पार्थिव तिथं शेवटच्या तिथं दर्शनासाठी ठेवायचं आहे.